नमस्कार मित्रांनो, सोप्या शेअर मार्केट या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण काही कमोडिटीचे चार्ट पाहणार आहोत. कमोडिटीमध्ये कशा पद्धतीनं प्राइस ॲक्शन काम करते त्याचं एक आपण बॅक टेस्ट करून पाहत आहोत. तर पहिला आपण गोल्डचा चार्ट घेऊ, त्याच्यानंतर सिल्वर, नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल हे 3 चार्ट आपण पाहणार 3-4 चार्ट पाहणार आहोत. मेजर टाईम फ्रेममध्ये, मोठ्या टाईम फ्रेममध्ये गोल्ड जे आहे ते मेजर बिरिश कॅन्डल बनवलेली आहे बघा. 6 महिन्याच्या याच्यामध्ये, 3 महिन्याच्या याच्यामध्ये पण फुल बेरिश पॅटर्न आहे. पूर्णपणे ताकदीनं मार्केट खाली येत आहे. आणि हा जो वीकली कॅन्डल लावला ना आपण, तो हा वीकली कॅन्डल बघा, बऱ्याच वेळाला ही जी कॅन्डल बनवली होती, तर ह्या कॅन्डलला मार्केटने एक वीक बनवली होती. त्याच्यामध्ये ह्या वीकमध्ये 3 वेळा 4 वेळा साईडवेज झाले मार्केट. आणि हा जो सपोर्ट आहे तो सपोर्टसुद्धा ब्रेक होण्याची दाट शक्यता आहे. कारण तो सपोर्ट टिगल असं वाटत नाही, एवढा प्रेशर मार्केटवर आहे. आणि 1, 2, 3 वेळा मार्केटने वीकली कॅन्डल टेस्ट केलेली आहे या ठिकाणी. 1, 2 आणि 3 या 3मध्ये काय झालेलं असतं, इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन बायरला पैसे मिळाले नसतात. छोट्या रेंजमध्ये ऑप्शन डिके झालेले असतात. ना पुटला पैसा मिळाला ना कॉलला. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, ऑप्शन रायटरला पैसे मिळतात. आता क्विक अँड फास्ट मुवमेंट या ठिकाणी गरजेचं आहे. कारण 4 आठवड्यामध्ये मार्केटने बऱ्यापैकी एक साईडवेज कन्सोलिडेशनमध्ये सपोर्ट झोनला एक साईडवेज झाले. म्हणजे सपोर्ट झोनला मार्केट स्ट्रगल नाही करत, एकदम शांत आहे. म्हणजे हा सपोर्ट ब्रेक होण्याची जास्त संभावना आहे. आणि नेक्स्ट वीकसाठी मोठ्या 100-200 पॉईंट खाली मार्केट येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 200 पॉईंट जरी खाली आलं तरी नवल काय नसणार आहे. ह्या मार्केटमध्ये भरपूर मोठी मुवमेंट येऊ शकते. कारण वीकली कॅन्डल नंतर डेली कॅन्डलमध्ये सुद्धा हा सपोर्ट जो आहे तो बऱ्याच वेळा रिटेस्ट झालेला आहे. आणि तो सारखं सपोर्ट टेस्ट करणं म्हणजे मार्केट वीक आहे. आणि तो सपोर्ट कधीही ब्रेक होऊ शकतो. गॅपडाऊनसुद्धा मार्केट अचानकपणे ओपन होऊ शकतं. त्या अनुषंगानं प्युअर प्राइस ॲक्शन पण काय बोलत आहे की एक प्राइस ॲक्शन सांगते की निगेटिव्ह ट्रेंड आहे हा. या ठिकाणी बघा, पूर्णपणे हा ट्रेंड निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह ट्रेंड कशा पद्धतीनं आहे थोडंसं ॲनालिसिस करू. एक मेजर ट्रेंडनंतर एक प्रॉफिट बुकिंग आली आणि मग पहिल्या रिप्लेसमेंटमध्ये मार्केटने कुणीही नवीन बायरनी बाय करायचं नसतं. आणि याच्यामध्ये प्रॉपर या ठिकाणी बघा, मार्केटने एकच कॅन्डल अशी काय बनवली की कमीत कमी 20% मार्केटची कॅन्डल असेल ही, 10-15-20%. मग या ठिकाणीच बड्या प्लेअरनं विकला आहे. इथंच मार्केटनं पलटी मारलेली आहे. त्याच्यानंतर मार्केट हळूहळू इथं बघा खाली आलं. परत मार्केट रिटेस्टला गेलं. परत मार्केट साईडवेज होऊन हळूहळू मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग चालू आहे. आणि अजूनसुद्धा मार्केट स्ट्रॉंगली बेरिश आहे. आणि आता साईडवेज झाल्यामुळं आता परत मुवमेंट शार्प फास्ट येण्याची दाट शक्यता आहे गोल्डमध्ये. सिल्वरमध्ये बघू आपण काय चाललं आहे. सिल्वरमध्ये सुद्धा तसाच स्ट्रॉंग पॅटर्न आहे, बेरिश, फुल बेरिश पॅटर्न आहे. इथपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे मार्केट. कारण ही जी जागा आहे $48 आसपास एक मोठा सपोर्ट आहे. इथपर्यंत मार्केट येण्याची पूर्ण दाखवत आहे की इथपर्यंत मार्केट येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. आणि इथंसुद्धा बघा, त्याच्या गोल्डपेक्षा सुद्धा हा चार्ट जास्त बेरिश आहे. कारण वीकली कॅन्डल क्लोजिंग खाली दाखवते गोल्डपेक्षा सुद्धा. आणि वीकली कॅन्डल व्हायला अजून 1 दिवस पूर्ण आहे. म्हणजे
शुक्रवारी विकली कॅन्डल पूर्ण होती तर शुक्रवारी प्रेशर अजून वाढण्याची दाट शक्यता आहे, कारण ब्रेकडाऊन झालेला आहे. बऱ्याच वेळा सपोर्ट रिटेस्ट होऊन सारखा सपोर्टला येऊन प्राईस थांबते, म्हणजे हा सपोर्ट वीक आहे. सपोर्ट कधीही ब्रेक होऊन नेक्स्ट कॅन्डल फास्ट जाऊ शकतात. इथं ऑप्शन बायरचे पैसे वाढू शकतात. आपण नॅचरल गॅसमध्ये थोडा ॲनालिसिस करूया. नॅचरल गॅससुद्धा बेरिशिस पॅटर्न आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय की हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर सपोर्ट अशा ठिकाणी खूप वेळा मार्केट साईडवेज होऊन हा सपोर्ट ब्रेक झाला आहे, म्हणजे आणि एक मोठ्या स्ट्रॉंग रेड कॅन्डलनं सपोर्ट तुटलेला आहे, जेणेकरून मार्केट लवकर पुलबॅक होणार नाही. सगळे खालचे टार्गेट मारूनच मग मार्केट साईडवेज होऊन वरती निघाल्यानंतर मार्केट वर जाईल. आता कुठलाही मार्केटमध्ये इथं अपसाईडचा पॅटर्न इथे दिसत नाही सध्या तरी. त्याच्यानंतर आपण काय करू, क्रूड ऑइलचा एक चार्ट पॅटर्न पाहू. क्रूड ऑइल काय चाललं आहे बघू. क्रूड ऑइल बाईंग सेक्टर बाईंग दाखवते, प्रॉपर बाईंग दाखवते. तर कशामुळं, तर हा खूप दिवसानंतर हा एक स्ट्रॉंग प्राइस ॲक्शन एक ब्रेकआउट झालेला आहे इथं हा, आणि ह्या ब्रेकआउटला एकाच कॅन्डलनी एका महिन्याच्या खूप मोठी रॅली दिलेली आहे, आणि ही रॅली आता नंतर आली ही पुलबॅक असू शकतो. रिटेस्टला आले मार्केट, रिटेस्ट होऊन जर वरती चाललं तर ह्या लोकांनी जे शॉर्ट केलेले आहे की नाही, तर ह्या शॉर्ट कवरिंगमुळं मार्केट परत एक मोठी मुवमेंट करू शकतं. आणि विकली कॅन्डलमध्ये सुद्धा बघा, पूर्णपणे मार्केट एक मेजर ट्रेंडनंतर पुलबॅक घेऊन रिटेस्ट करून प्रॉपर एक हळूहळू मार्केट वर चाललेलं आहे, म्हणजे मार्केट हळूहळू शॉर्ट कवरिंगनुसार वर चाललेलं आहे. अजून एक 2-4 कॅन्डल इथं जर साईडवेज झाल्या, मग जर साईडला अप्पर साईडला जर मार्केट तुटलं तर सस्टेनेबल होईल. अजून 2-3 कॅन्डल जर इथं बनल्या आहे या 80 आणि $78 मध्ये, तर अजून स्ट्रॉंगली ब्रेकआउट होईल हा मजबूतीचा. त्याच्यानंतर आपण कुठला झाले बऱ्यापैकी कॉमोडिटीचं झालेलं आहे. निफ्टी इंडियन मार्केटमध्ये काय चाललंय पाहूया आपण. इंडियन मार्केटमध्ये सुद्धा प्राइस साईडवेज आणि खूप दिवस झालं साईडवेज आहे. या ठिकाणी 3 वीक 4 वीक मार्केट साईडवेज आहे, म्हणजे या ठिकाणी एक नेक्स्ट वीकमध्ये भरपूर मोठी एक मुवमेंट येण्याची दाट शक्यता आहे, आणि ऑप्शन बायरलाच तळाला पैसे भेटणार, कारण ऑप्शन रायटिंग पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये करणं धोक्याचं आहे. पुढच्या दोन वीकमध्ये जर ऑप्शन बाईंग केली तर फायद्याच ठरेल, कारण 2-4 वीकमध्ये ऑप्शन बायरला पैसे भेटले नाहीत, ऑप्शन रायटरला पैसे भेटले. म्हणजे नेक्स्ट 1-2 वीकसाठी जर कोणाला ट्रेड घ्यायचा असेल तर ऑप्शन रायटिंग न करता ऑप्शन बाईंग केलं ना तर प्रॉफिटेबल होण्याची दाट शक्यता आहे. कारण बऱ्याच वेळा मार्केट जर साईडवेज झालं तर नेक्स्ट 1-2 वीकमध्ये प्रीमियम स्पाईक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं इथं ऑप्शन रायटिंगचं काही मुवमेंट दिसत नाही. एक डाऊन साईडला किंवा अपसाईडला एक मुवमेंट येण्याची पूर्ण एक प्रोबॅबिलिटी आहे. जर मार्केट वरच्या साईडला तुटलं तर वरच्या साईडला शॉर्ट कवरिंगमुळं वरती जाईल मार्केट, आणि खालच्या साईडला जर तुटलं मार्केट तर डाऊन साईडला शॉर्ट कवरिंगमुळं सुद्धा मार्केट खाली जाणार. कारण या 3-4 कॅन्डलमध्ये शॉर्ट कॉलचे शॉर्ट आणि पुटचे शॉर्ट तयार झालेले आहेत. ज्या वेळेला ज्या साईडला मार्केट तुटल त्या साईडला ती शॉर्ट कवरिंगमुळं मार्केट मुवमेंट करणार. बघू आपण नेक्स्ट वीकमध्ये काय होते मार्केट आपण पाहूच. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.